राशी. तूळ राशीसाठी 2025 हे वर्ष एक वेगळ्या प्रकारचा आध्यात्मिक, मानसिक आणि जीवन बदल घडवणारा प्रवास घेऊन आलेलं वर्ष ठरणार आहे. हे वर्ष संपत असताना तूळ राशीच्या व्यक्तींना काही गोष्टी दिसतील, काही गोष्टी समजतील, काही गोष्टी तुटून पडतील आणि काही गोष्टी अनपेक्षितपणे नव्या रूपात पुन्हा जन्माला येतील. नशिबाचा ग्रह, कर्माचा न्याय आणि तुमच्या मनाचा खोल गाभ्यात दडलेली खरी इच्छा हे 3 घटक मिळून तूळ राशीसाठी वर्षाचा शेवटी एक विशेष निष्कर्ष तयार करतात. हे वर्ष जाताना तुम्हाला 3 मोठे धक्के देईल, पण हे धक्के नकारात्मक नसून सकारात्मक बदल घडवणारे असतील. प्रत्येक धक्का तुमच्या आयुष्याच्या एखाद्या महत्त्वाच्या भागावर प्रकाश टाकेल, तुम्हाला जाग आणेल आणि नव्या मार्गावर नेईल. आणि शेवटी एक मोठं वरदान जे 2025च्या शेवटी तूळ राशीसाठी इतिहास घडवणार आहे. पहिला धक्का आहे नातेसंबंधांचा धक्का. काय घडेल असे लक्षात येईल आणि तुम्ही काय कराल. तुमच्या आयुष्यातील कोणते नाते इतका काळ शांतपणे चालू होते की तुम्ही स्वतःला विसरून गेलात, ते नाते अचानक बदलायला लागेल. हे बदल एका क्षणात होऊ शकतात किंवा बऱ्याच महिन्यात हळूहळू उजेडात येऊ शकतात, परंतु शेवटी सत्य उभे राहते. लक्षणे ज्यांनी तुम्हाला सांगेल. तुम्हाला अचानक एखादी गोष्ट स्पष्ट दिसेल, शब्द, क्रिया किंवा व्यक्तीची नकारात्मकता जे आधी तुम्ही टाळत होतात तेव्हा तुम्ही नोंद कराल. कदाचित एखादा संभाषण असेल ज्यात तुमच्या भावना किंवा मेहनतीची अपेक्षा उघडकीस येईल. कदाचित एखादा मित्र किंवा नातेवाईक तुमचा बीमा, काम किंवा भावनिक आधाराबद्दल जिथे तुम्हाला पाठिंबा हवा होता तिथे उपलब्ध नसेल. मनाची प्रतिक्रिया सुरुवातीला वेदना देईल, तुटलेपण, आश्चर्य, दुःख, परंतु या वेदनात्मक टप्पा तुलनेने लहान असेल, कारण हे धक्का सत्याचे प्रकाशक आहेत. हा प्रकाश तुम्हाला 2 महत्त्वाचे देतो: स्वतःची मर्यादा ओळखण्याची स्पष्टता आणि तुमच्या जीवनात कोणत्या नात्यांना जीव द्यायचा हे ठरवण्याची ताकद. प्रॅक्टिकल पावले उचला. तुमच्या भावनांना शब्द द्या. एखाद्या विश्वासू मित्राशी किंवा मनोविकार तज्ज्ञाशी बोला. नात्यांमध्ये काय दिलं आहे, काय मिळालं हे ठरवण्यासाठी शांतपणे लिहून घ्या. नात्यांचे निकष सेट करा. आदर, परस्पर पाठिंबा आणि मोल या निकषांची पाळणी करत नाहीत. त्यात बदल करणे किंवा सीमारेषा आखणे हाच पुढील धीराचा मार्ग आहे. उपचार, शांतता साधण्यासाठी ध्यान, श्वासव्यायाम आणि दररोज थोडा मी वेळ देणे हे तुमच्या अंतर्मनाला स्थिर करेल आणि निर्णय घेताना मदत करेल. कोणत्याही नात्याला तात्काळ संपवण्याऐवजी आधी स्वतःच्या इमोशनल बॅकअपची व्यवस्था करा. कुटुंब, मित्र किंवा प्रोफेशनल मदत. शेवटी काय मिळेल? जरी सुरुवातीला तुटणं कष्टदायी असेल, परंतु या धक्क्यांमुळे तुम्ही त्या नात्यांना वेगळ्या दृष्टीने पाहायला शिकता. जिथे वाढ होऊ शकते तिथे काळजीपूर्वक प्रयत्न आणि जिथे वाढ शक्य नाही तिथे मुक्ती. या स्वातंत्र्यातून तुम्हाला मनाची शांती आणि स्वतःची सचोटी मिळेल. दुसरा धक्का आहे करिअर, पेशेवर धक्का. परिवर्तनाची प्रक्रिया, संधी आणि धोरण. कामातील असमाधानी स्थिती, करिअरची अडचण किंवा अनपेक्षित संकट यातील एखादी घटना घडून तुमच्या दृष्टिकोनात मोठा बदल करेल. हा बदल एखाद्या वरिष्ठाची टिप्पणी, अचानक नोकरीची ऑफर, प्रोजेक्टमधलं वळण किंवा तुमच्या स्वतःच्या धाडसी निर्णयामुळे येऊ शकतो. कसे लक्षात घेईल तर तुम्हाला हा अनुभव असं देतो की आता पूर्व पदावरील अगोदरची स्पष्टता नको. तुमच्या कामाचे मूल्य इतरांनाही दिसत आहे किंवा तुम्हाला स्वतःला सिद्ध करायची प्रेरणा येते. कदाचित आधीची सुरक्षित नोकरी धोक्यात पडेल किंवा नवीन संधी येईल ज्यात तुम्हाला स्वतःला अधिक व्यापक स्तरावर सिद्ध करावे लागेल. मनाची प्रक्रिया. आधी तणाव आणि भीती वाटेल. मी नक्की करू शकेन का हा प्रश्न सतावेल, पण लगेच नंतर एक वेगळी जागरूकता येते. तुमच्या कौशल्याची, तुमच्या अनुभवाची आणि तुमच्या अडचणींना सामोरे जाण्याच्या क्षमतेची जाणीव. व्यावहारिक धोरण. तुमच्या कौशल्यांची यादी बनवा. कोणती तज्ञता तुमच्याकडे आहे ती इतरांकडे कमी आहे. अद्ययावत व्हा. जर नवी संधी राष्ट्रीय आणि परदेशी स्तरावर असेल तर ती तयार करण्यासाठी कोर्स, नेटवर्किंग आणि प्रोफाईल सुधारणे सुरू करा. आर्थिक बॅकअप तयार ठेवा. अचानक बदलाला मनापासून सामोरे जाण्यासाठी थोडी आर्थिक योजना करणे महत्त्वाचे आहे. काय करावं आणि काय टाळावं. आत्मविश्वास कसला असला तरी अहंकाराने निर्णय घेऊ नका. नवीन ऑफर किंवा निर्णय घेताना तपशील, करार आणि दीर्घकालीन प्रभाव यांचा विचार करा. सल्ला घ्या. एखाद्या करिअर कोच, विश्वासू सिनियर किंवा सल्लागार तुमच्या दृष्टिकोनाला बळ देईल. तुमच्यासाठी उपाय म्हणजे व्यावसायिक ध्यान, सकाळची नियमित दिनचर्या आणि वेळेवर विश्रांती हे तुमच्या मेंदूला स्पष्ट ठेवतील. छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. मोठे ध्येय छोटे पावलानं ओढून नेते. शेवटचा लांब. हा धक्का तुम्हाला तुमच्या कामाची खरी किंमत दाखवून देतो. काही नाही एक मोठी पातळीची उडी वाढते ज्यामुळे आर्थिक स्थैर्य आणि सर्जनशील आत्मसंतुष्टी मिळते.
काहींनी हे फक्त चेतावणीच असते की आता बदलणे आवश्यक आहे. दोन्ही परिस्थितीत तुमच्या करिअरची दिशा अधिक स्पष्ट आणि विजन समृद्ध होते. तिसरा धक्का आहे आत्मविश्वास व मानसिक मुक्तीचा धक्का. अंतर्मनाचा बदल, भीतींचा निकाल. हा धक्का अगदी आतून येतो. तो कधीकधी बाह्य कारणामुळे सुरू होतो. एखाद्या नात्याने शिकावलं, एखाद्या कामाने धक्का दिला, पण तो तुमच्या मनाच्या खोलवर लपलेल्या भीती, साचे आणि जुन्या आत्मप्रतिबंधांना तोडून टाकतो. कसे जाणवेल? तर अचानक तुम्हाला वाटेल की त्या जुन्या भीती ज्या वर्षांपासून तुम्हाला रोखत होत्या त्या तितक्या घातक नाहीत. काही युद्ध कराव्या लागणाऱ्या भीती थोड्या प्रकारे शांत होतात. एखादी जुनाट स्मृती जिचा वारंवार विचार करायचा, त्या विचाराचा भार कमी होतो. मनाच्या बदलाची प्रक्रिया. सुरुवातीला संभ्रम आणि अस्मितेचा ताण येऊ शकतो. मी आता कोण हा प्रश्न उभा राहतो. पण त्याच वेळी नवीन गरज जागते. स्वतःला प्राधान्य देण्याची, स्वतःसाठी निर्णय घेण्याची इच्छा. तुमची मनाची झोप पुन्हा मिळते. तुमचे निर्णय अधिक ठोस, स्पष्ट आणि तुमच्या मूल्यांशी संगत राहतात. प्रॅक्टिकल साध्य म्हणजे दैनंदिन ध्यान आणि मनन, विचार नोंदी ठेवणे, जर्नलिंग, स्वतःसाठी मर्यादा सेट करणे आणि छोट्या विजयांचा आनंद साजरा करणे. हे सर्व तुमच्या अंतर्मनाला मजबूत करतील. भावनिक सफर. या धक्क्यानंतर तुम्हाला स्वातंत्र्याची अनुभूती येते. ती कधीकधी भीतीजनक तरी असते, कारण जुन्या सवयींची जाणीव नसल्यानं नवीन जबाबदाऱ्या दिसतात. पण हीच जाणीव तुमचे नवे अस्तित्व घडवते. तुम्ही आपल्या आयुष्यासाठी अधिक प्रामाणिक निवडी करता. जोखीम आणि सांभाळ. नवीन आत्मविश्वास गोड आहे, परंतु तो तुम्हाला घायाळ करू नये याची काळजी घ्या. स्वतःचा क्षमतांचा अतिशय आत्मविश्वास घ्यावा असा धोका असतो. म्हणून वेळोवेळी स्वतःचे मूल्यांकन करा आणि आवश्यक असल्यास मार्गदर्शन घ्या. दीर्घकालीन फायदा. तुमची मानसिक उभारणी ही तुमच्या संपूर्ण जीवनावर परिणाम करते. निर्णय, नाती, करिअर आणि आर्थिक निवडी सर्व ठरवतात अधिक स्वयंस्फूर्तीने आणि स्पष्टतेने. हळूहळू तुम्ही असं वाटेल की जुन्या बंधनातून सुटल्यानंतरचं खरं आयुष्य सुरुवात होतं. छोटं मार्गदर्शन. धक्क्यांचा उपयोग कसा करायचा? तर प्रत्येक धक्क्याला तुम्हाला शिक्षण देणारा प्रयोग समजा. वेदना आणि अनिश्चितता असतीलच, पण त्या अनुभवांचा एक अर्थ द्या. 3 ठोस पायऱ्या वापरा. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अंतरंगाची ताकद वाढवा. व्यावहारिक बदलांसाठी धोरण आखा आणि नात्यांसाठी स्पष्ट सीमा आणि संवाद निर्माण करा. तुळ राशीचा 2025च्या शेवटचा खरा अर्थ. तुळ राशीसाठी 2025चा शेवट हा केवळ वर्षाचा शेवट नसून एका संपूर्ण जीवनचक्राचा बदल आहे. हे वर्ष तुम्हाला 3 जाग आणणारे धक्के देतं, पण हे धक्के नाशासाठी नाहीत, ते पुनर्जन्मासाठी आहेत. तुळ राशी हे स्वतःला आणि इतरांना संतुलित ठेवणारे, नात्यांना महत्त्व देणारे आणि प्रत्येक भावनेचं वजन तोलून पाहणारे राशीचक्र आहे. पण कधीकधी हेच संतुलन देताना तुम्ही स्वतःचं वास्तविक रूप हरवता. 2025 हे 3 धक्के म्हणजे तुमच्या आयुष्याच्या 3 वेगवेगळ्या दरवाज्यांवर ब्रह्मदेवानी वाजवलेली घंटा आहे. एक दरवाजा नात्यांचा, दुसरा करिअरचा आणि तिसऱ्या तुमच्या मनाच्या गाभ्याचा असेल. प्रत्येक धक्क्याने तुम्ही आतापर्यंत ज्या गोष्टींना खरे समजत होता त्याची परीक्षा घेण्यात येईल. ज्या नात्यांना तुम्ही टिकवण्यासाठी स्वतःला कमी करत होता ते नातेसंबंध तुम्हाला तुमची किंमत जाणवायला लावतील. ज्या कामात तुम्ही खूप काही दिलं पण परत मिळालं नाही, त्याच्या वळणावर अचानक तुम्हाला तुमच्या आयुष्याचा नवा मार्ग समोर दिसेल. ज्या भीतीने तुम्हाला वर्षानुवर्षे रोखून ठेवलं होतं त्या धैर्याच्या प्रकाशाने विरघळून जातील. हे 3 धक्के तुमच्यासाठी आव्हान नाहीत, ते निवड आहेत. जुना तुम्ही, जिथे मन जड होतं, निर्णय गोंधळलेले होते आणि दिशा अस्पष्ट होती, तो आता संपायला आला आहे. नवीन तुम्ही, जिथे आत्मविश्वास, शहाणपण आणि शांतता आहे, तो जन्म घ्यायला तयार आहे. आणि या सर्व प्रक्रियेचा परमोच्च क्षण म्हणजे 2025च्या शेवटी मिळणारं वरदान. हे वरदान केवळ बाह्य बदल नाही, हा तुमच्या नशिबाचा मार्ग बदलणारा दिव्य स्पर्श आहे. जिथे तुम्हाला वाटत होतं की दारं बंद झाले आहेत, तिथूनच तुमच्यासाठी एक मोठं दार उघडतं. ही संधी तुमच्या कल्पनेच्या बाहेरची असते, पण तीच संधी तुमचा आत्मविश्वास पुन्हा जिवंत करते. हे वरदान तुम्हाला दाखवेल की तुमच्या मेहनतीचं, सहनशक्तीचं आणि प्रामाणिक मनाचं परमेश्वराने कधीही दुर्लक्ष केलेलं नाही. 2025च्या शेवटी तुळ राशी एका वेगळ्या उंचीवर उभी राहते. नात्यांमध्ये अधिक स्पष्ट, करिअरमध्ये अधिक धडाडीची आणि मनाने अधिक स्थिर. हे वर्ष तुमचे अडथळे तोडणार आणि तुमचं अस्तित्व पुन्हा बनवणार आहे. तुळ राशीसाठी हा शेवट आहे एका अशा अध्यायाचा ज्यात तुम्ही खूप दिलं, खूप सहन केलं आणि खूप शिकलात. आणि त्याच वेळी हा नवा आरंभ आहे एका अशा जीवनाचा जिथे तुम्ही स्वतःसाठी उभे राहता, स्वतःची किंमत जाणता आणि तुमच्या नशिबाच्या नव्या दिशेकडे धैर्याने वाटचाल करता.
तुळ राशीसाठी 2025चा अंतिम मंत्र फक्त एवढाच, जिथे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तिथे संपूर्ण विश्व तुमच्या बाजूने उभे राहतं.